बापरे, उपवासाचं राजगिऱ्याचं पीठ संपलंय, उपवासाच्या थालीपीठाची भाजणी पण संपली आहे, साबुदाणे, शेंगदाणे, उपवासाच्या चकल्या, उपवासाचे लाडू, काहीच नाही आहे. बरं, नागोबा येतोय, रक्षाबंधन येतोय, गणपती बाप्पा येतोय, हे सगळं याच्यासाठी सगळं सामान आहे ना, दरवाजाची तोरणं. आणि हो खरं, देवाचं सामान आहे का, धूप, अगरबत्ती, कापूर. अरे बापरे, पर्समध्ये पैसे आहेत का? ठीक आहे, ATM कार्ड आणि जीपे पण आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मी हे मगासपासून काय करते. अहो, श्रावण महिना जवळ येतोय. श्रावण महिन्यासाठी लागणाऱ्या वस्तू घरात आहेत का हे पाहत होते. म्हणजे सण व्रतवैकल्य आली म्हणजेच उपवास आले, मग उपवासाचं सामान किचनमध्ये आहे का, देवासाठी काही वस्तू, काही देवपूजेसाठी लागणारी वस्तू आहेत का हे पाहत होते. श्रावणामध्ये अनेक व्रतवैकल्य असतात, मग त्याच्यासाठी लागणारं सगळं सामान आहे का हे पाहत होते. कारण माहिती आहे तुम्हाला, कारण आज सकाळीच मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला की मुलुंड ईस्टला 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत ऊर्जा इव्हेंट्स आयोजित एक मोठी ग्राहक पेठ म्हणजेच मोठं एक्झिबिशन आहे. आणि ह्या एक्झिबिशन मध्ये श्रावणात लागणाऱ्या सगळ्या वस्तू, तसंच गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या सगळं डेकोरेशनचं सामान, खाद्यपदार्थ, भरपूर कपडे, विविध प्रकारचे स्टॉल्स ह्या बाजारपेठेत म्हणजे ह्या एक्झिबिशनला आहे. आणि म्हणूनच मी पाहत होते की माझ्याकडे काय काय वस्तू ज्या मला घ्यायच्या आहेत. म्हणजे 10 आणि 11 ऑगस्टला मुलुंड ईस्ट येथे ह्या एक्झिबिशनला जाऊन मी या सगळ्या वस्तू घेणार आहे. आणि म्हणून पैसे पाहत होते आहे की नाही. तर तुम्ही सुद्धा 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्टला ऊर्जा इव्हेंट्स आयोजित या एक्झिबिशनला नक्की भेट द्या, जे आहे मुलुंड ईस्ट येथे सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत. आणि जसं मी माझ्या मोबाईलमध्ये ह्या एक्झिबिशनचं जे रिमाइंडर लावलं, तसं तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये ह्याचं रिमाइंडर लावा आणि 10 आणि 11 ऑगस्टला मुलुंड ईस्ट येथे या एक्झिबिशनला नक्की भेट द्या. आणि श्रावणासाठी, गणपती बाप्पासाठी भरपूर खरेदी करा. बरं, हे जे स्टॉल्स आहेत हे असणार आहेत आपल्याच महिला उद्योजकांचे. त्याच्यामुळे ह्या एक्झिबिशनला ऊर्जा इव्हेंट्सच्या नक्की भेट द्या.